नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NX मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण केंद्र सरकार मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये गट क स वर्गातील तब्बल 1055 जागांकरिता भरती होत आहे। या रिक्रुटमेंटकरिता तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा डिप्लोमा होल्डर असाल तरी अर्ज करू शकता। या पदांकरता वेतन तुम्हाला 47,000 प्लसचा पे स्केल असणार आहे। या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता, परंतु अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या पदांकरता अर्ज इथे करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये या भरतीबाबतची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत, तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न विचारू शकता, आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा, गव्हर्नमेंट इंडिया अंडरटेकिंग मध्ये या ठिकाणी असलेल्या साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या ऑफिशियल जाहिरातीवर आलेलो, ज्यामध्ये पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवल्या जात आहे। तर जे उमेदवार या पदासाठी पात्र असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे। तर या जाहिरातीमध्ये कोणकोणती पदे या विभागामार्फत या ठिकाणी भरल्या जात आहे आणि या पदांकरता टोटल किती वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे, कॅटेगरी वाईज किती वॅकन्सी असणार आहे, शिक्षण पात्रता काय लागणार आहे, त्याचप्रमाणे रिझर्वेशन बाबत आणि जी काही अटी व शर्ती या पदभरतीच्या त्या कशा प्रकारच्या या ठिकाणी असणार आहे, अर्ज कशा प्रकारे सादर करायचा, परीक्षा फी किती असणार आहे, अशी संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच पदभरतीची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती समजण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही। तर सुरुवातीला बघा मित्रांनो, वॅकन्सी बाबत इथे माहिती देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये या ठिकाणी मायनिंग सरदार ग्रेड सी साठी टोटल 577 जागा इथे भरल्या जात आहे। त्यानंतर डिवाइस सर्वेअर ग्रेड सी मायनिंगचे हे दुसरे पद इथे भरल्या जात आहे, त्याकरिता 43 वॅकन्सी आहे। आणि नंतर असिस्टंट फोरमन इलेक्ट्रिकल ग्रेड सीचे हे तिसरे पद या ठिकाणी भरल्या जात आहे, त्याकरता 435 वॅकन्सी इथे असणार आहे। आणि या तिन्ही पदांसाठी जो काही बेसिक पे असणार आहे तो 47,330चा पर मंथचा या ठिकाणी असणार आहे। तर एक उत्कृष्ट वेतन आणि कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला या विभागाकडून या ठिकाणी उपलब्ध होत आहे, तेव्हा तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता। त्यानंतर या ठिकाणी बघा, प्रत्येक पदानुसार या ठिकाणी कॅटेगरी वाईज वॅकन्सी इथे देण्यात आलेले आहेत, तुम्ही ज्या कॅटेगरीमधून असाल त्या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता। आणि इथे बघा मित्रांनो, जे काही दिव्यांग या ठिकाणी उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार असतील त्यांच्याकरता टोटल 17 वॅकन्सी इथे रिझर्व्ह करून ठेवलेल्या आहेत। तर जे काही दिव्यांग उमेदवार असतील त्यांनी इथे प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर या पदाकरता जे काही मिनिमम क्वालिफिकेशन लागणार आहे, त्याची रिक्वायरमेंट कशा प्रकारच्या प्रत्येक पदांसाठी त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर मायनिंग सरदार टेक्निकल अँड सुपरवायझर ग्रेड सी या पदासाठी शिक्षण पात्रता मिनिमम क्वालिफिकेशन तुमच्या ठिकाणी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, किंवा मायनिंग इंजिनिअरिंगचा 3 वर्षाचा डिप्लोमा या ठिकाणी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, किंवा मायनिंग इंजिनिअरिंगची डिग्री तुमच्याकडे या ठिकाणी असणे आवश्यक आहे। त्यानंतर मायनिंग सरदारशिपचे व्हॅलिड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर व्हॅलिड गॅस टेस्टिंगचे सर्टिफिकेट, त्यानंतर फर्स्ट एडचे सर्टिफिकेट, अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पहिल्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहात। त्यानंतर डिव्हाइस सर्वेअर इन टेक्निकल अँड सुपरवायझर ग्रेड सीचे हे दुसरे पद इथे भरल्या जात आहे। तर या पदासाठी सुद्धा शिक्षण पात्रता या ठिकाणी मान्यताप्राप्त मंडळातून तुम्ही 10वी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे, किंवा या ठिकाणी मायनिंगचा डिप्लोमा किंवा डिग्री या ठिकाणी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, किंवा इंजिनिअरिंग मायनिंग सर्व्हेचा डिप्लोमा किंवा डिग्री तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, किंवा या ठिकाणी बघू शकता सर्वेअरचे सर्टिफिकेट या ठिकाणी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहात। त्यानंतर असिस्टंट फोरमन करता हे रिक्रुटमेंट तिसऱ्या पदासाठी या ठिकाणी होत आहे। तर या पदासाठी सुद्धा या ठिकाणी कमीत कमी शिक्षण पात्रता तुमची 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, मिनिमम 3 वर्षाचा कोर्स या ठिकाणी रिलेव्हंट सब्जेक्ट मधला या ठिकाणी असणे आवश्यक आहे। डिप्लोमा तसा तुमच्याकडे असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा मान्यताप्राप्त मंडळाचा, तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहात। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता या ठिकाणी तुमच्याकडे असेल
असेल तर हे 3 पद या ठिकाणी तुमच्यासाठी आहेत. तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्यानंतर या ठिकाणी रिझर्व्हेशन बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. जे काही कॅटेगरी प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांनी जर अर्ज इथे सादर केला तर त्यांच्याकरता कोणकोणतं रिझर्व्हेशन या ठिकाणी असणार आहे. शासनाच्या नियमानुसार याची संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी रिझर्व्हेशन बाबत देण्यात आलेली आहे. त्यानंतर या पदासाठी अर्ज करण्याकरता वयाची अट इथे किती लागणार आहे तर बघू शकता मिनिमम वयाची अट 18 वर्ष तर मॅक्सिमम वयाची अट 30 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर कॅटेगरीनुसार एज रिलॅक्शन इथे देण्यात आलेले आहेत. संपूर्ण माहिती या ठिकाणी बघू शकता. एज रिलॅक्शन बाबत जे काही अपर एज लिमिट उमेदवार आहे त्यांच्याकरता या ठिकाणी एज रिलॅक्शन बाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे. जी काही वयाची अट इथे लागू करण्यात आलेली आहे ती 18 ते 30 वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे बघू शकता. तर सरळ या ठिकाणी तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने म्हणजेच या ठिकाणी सीबीटी पद्धतीने तुमची या ठिकाणी एक्झाम घेतल्या जाणार आहेत. कम्प्युटरवरती या ठिकाणी होणार आहे त्याची संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारच्या या ठिकाणी ही एक्झाम या ठिकाणी होणार आहे याची संपूर्ण माहिती इथे तुम्ही जाहिरातीमध्ये बघू शकता. तर बघा मित्रांनो, कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीची ही एक्झाम या ठिकाणी होणार आहे. इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेजमध्ये तुम्ही या ठिकाणी ही एक्झाम देऊ शकता. टोटल 80 मल्टिपल चॉईसचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता 80 मार्काची किंवा 80 प्रश्नांची ही या ठिकाणी एक्झाम सीबीटी द्वारे तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहे. त्यानंतर क्वालिफाय होण्याकरता या ठिकाणी बघू शकता प्रत्येक कॅटेगरीनुसार इथे मार्क्स लागणार आहेत, ज्यामधून तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होऊन या पदासाठी या ठिकाणी निवडले जाऊ शकतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस बाबत माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर जे काही तुम्हाला परीक्षा केंद्र या ठिकाणी निवडायचे आहे ते ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला या ठिकाणी निवडावे लागणार आहे. त्यानंतर या पदासाठी तुम्हाला अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे आणि तो अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी सादर करायचा याची सुद्धा माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर संपूर्ण माहिती या जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊन तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला अप्लिकेशन फी म्हणजे अर्ज फी किती या ठिकाणी भरावी लागणार आहे तर जनरल म्हणजेच अनरिझर्व्ह कॅटेगरी करता, ओबीसी कॅटेगरी करता तसेच ईडब्ल्यूएस कॅटेगरी करता 1180 रुपये या ठिकाणी अर्ज फी म्हणून लागणार आहे. तर SC ST एक सर्व्हिसमॅन त्यानंतर PWBD म्हणजेच दिव्यांग व्यक्ती या आणि फिमेल कॅन्डिडेट करता कोणत्याही प्रकारची फी इथे या पदासाठी भरण्याकरता इथे लागणार नाही. फक्त अनरिझर्व्ह कॅटेगरी करता ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी करता 1180 रुपये फी या ठिकाणी लागणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करताना ही फी तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहे. त्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्ड, UPI इत्यादी माध्यमांचा वापर करून ही अर्ज फी या ठिकाणी भरू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी अर्ज सादर करण्याबाबत त्यानंतर ऑनलाईन फी भरण्याबाबत या ठिकाणी माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर या पदभरतीच्या काही महत्त्वाच्या तारखा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर या ठिकाणी बघू शकता या पदासाठी अर्ज करण्याची तारीख म्हणजेच या पदासाठी तुम्ही 15 एप्रिल 2026 पासून या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. तर 14 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर ॲडमिट कार्ड, त्यानंतर जी काही तुमची एक्झाम होणार आहे त्याची तारीख आणि त्यानंतर जो काही या पदासंबंधीचा या भरतीचा रिझल्ट आहे त्याची तारीख सुद्धा तुम्हाला या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी कळवल्या जाणार आहे. तेव्हा या वेबसाईटची लिंक किंवा ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे आणि या पदभरतीबाबत तुम्हाला सविस्तर माहिती या ठिकाणी घ्यायची असेल तर ती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवर या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा जेणेकरून या पदभरतीची जाहिरात तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल आणि ही जाहिरात तुम्ही डाउनलोड करून या पदभरतीची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकाल. तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड यांच्या मार्फत 1055 वॅकन्सी करता विविध पदांसाठी ही पदभरती या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात या विभागामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.